हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये आपण ऑसिलोस्कोप म्हणजे CRT ट्यूब वापरून तयार केलेलं उपकरण ऑसिलोस्कोप याचा स्टडी केला होता. त्याच्यातले ब्लॉक्स आपण पाहिले होते. व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टम व्हर्टिकल ॲम्प्लिफायर सोबत, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टम हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर सोबत, ओके, किंवा सिंक्रोनायझेशन डिटेक्टर स्विच, सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायर आणि आपण सॉटूथ वेव्ह जनरेटर असे विविध ब्लॉक्स त्याच्यामध्ये पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली ऑसिलोस्कोपचा वापर करून CROचा वापर करून आपल्या इलेक्ट्रिकलचे जे पॅरामीटर्स आहेत, व्होल्टेज, ॲम्प्लिट्यूड, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन, स्पेसिफिकेशन यांना ऑब्झर्व करणे म्हणजे पाहणे, स्क्रीनवरती पाहणे, कशा पद्धतीनं पाहायचं आहे आणि मेजरमेंट करणे. ओके, वेव्हफॉर्मचे व्होल्टेज असतील, ॲम्प्लिट्यूड असतील, टाईम पिरियड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, हे मेजरमेंट करायचं आहे. कशा पद्धतीनं मेजरमेंट करायचं आहे ह्याच्याबद्दलचा सिलेबस टॉपिक आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक: मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, ॲम्प्लिट्यूड, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन, स्पेसिफिकेशन्स. सिलेबस टॉपिक 5.5.3a ऑब्झर्वेशन्स अँड मेजरमेंट्स ऑन CRO. Observations and measurements on CRO. For observing the waveform on CRO वरती वेव्हफॉर्म ऑब्झर्व करण्यासाठी the voltage under test is applied to Y plates. The voltage ज्याला आपण टेस्ट करणार आहोत, ज्याला आपण मेजर करणार आहोत, तो व्होल्टेज Y प्लेट्सला अप्लाय केला जातो CROच्या. अँड द व्होल्टेज ऑब्टेन्ड फ्रॉम सॉटूथ जनरेटर, आणि सॉटूथ जनरेटरपासून जे व्होल्टेज मिळालेला आहे, ऑब्टेन केलेला आहे, तो एक्स प्लेटला अप्लाय केला जातो. इज अप्लाइड टू एक्स प्लेट्स. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण इनपुट वेव्हफॉर्म अप्लाइड टू वाय प्लेट्स. ही इनपुट वेव्हफॉर्म आहे जी वाय प्लेट्सला अप्लाय केलेली आहे. इथे पाहू शकतो आपण वाय ॲक्सिसवरती वाय प्लेट्सचा व्होल्टेज आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम एक्स ॲक्सिसवरती ही वेव्हफॉर्म आहे, सायनोसॉइडल वेव्हफॉर्म आहे, ती जी वाय प्लेटला अप्लाय केलेली आहे. इथे पाहू शकतो आपण पुन्हा सॉटूथ स्वीप व्होल्टेज अप्लायड टू एक्स प्लेट. सॉटूथ म्हणजे करवतीच्या दातासारखी दिसणारी. इथं पहा, हा वाय ॲक्सिस आहे. ओके, डायग्राम 90 डिग्रीमध्ये क्लॉकवाईज डिरेक्शनला शिफ्ट केलेला आहे. ओके, त्यामुळे हा उभा असणारा वाय ॲक्सिस आता हा आपणाला आडवा दिसतोय. ठीक आहे, हा वाय ॲक्सिस असेल आणि हा एक्स ॲक्सिस. ओके, इथे पाहू शकतो आपण EX म्हणजे एक्स प्लेट्सला अप्लाय केलेला व्होल्टेज, जे की सॉटूथ वेव्हफॉर्मकडून मिळालेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, सॉटूथ म्हणजे करवतीच्या दातासारखी दिसणारी वेव्हफॉर्म, करवतीच्या दातासारखी. बघा, इथे एक वेव्हफॉर्म कंप्लीट झालेलं आहे, सेकंड वेव्हफॉर्म इथे प्रोड्यूस होते, निर्माण होत आहे. ओके, ठीक आहे, ह्या दोन्ही वेव्हफॉर्म अप्लाय केले जातात रिस्पेक्टिव्ह वाय प्लेट्स आणि एक्स प्लेट्सला. फिगर 5.5.7 ऑब्झर्वेशन्स ऑफ वेव्हफॉर्म ऑन CRO व्हेन सायमल्टेनियसली, ज्यावेळी एकाच वेळी, व्हेन म्हणजे जेव्हा, सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी, दीज व्होल्टेजेस आर अप्लाइड टू एक्स अँड वाय प्लेट्स, द बीम अंडर, बीम म्हणजे प्रकाश किरण. ठीक आहे, बीम इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टू फोर्सेस. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. बीमला काय होतो, ह्या दोन प्लेटच्या व्होल्टेजचा प्रभाव पडतो. ओके, इन्फ्लुएन्स ऑफ टू फोर्सेस. पहा, फर्स्ट आहे वन इन द हॉरिझॉन्टल डिरेक्शन मूव्हिंग द बीम ॲट अ लिनियर रेट फ्रॉम लेफ्ट टू राईट. अँड एक काय असतो, हॉरिझॉन्टल डिरेक्शन, आडवी दिशेच्या मूव्हिंग द बीम ॲट अ लिनियर रेट, एका लिनियर रेट म्हणजे सरळ रेटप्रमाणे तो काय होतो, मूव्ह होतो फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, डाव्या बाजूपासून ते उजव्या बाजूपर्यंत. अँड सेकंड इन द व्हर्टिकल डिरेक्शन मूव्हिंग द बीम अप अँड डाऊन. आणि दुसरी जी व्हर्टिकल उभी मुवमेंट आहे, उभ्या दिशेची जी मुवमेंट आहे बीमची, ती अप आणि डाऊन असते. ॲज द डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अप्लाइड टू द डिफ्लेक्शन प्लेट्स. ठीक आहे, हे जे डिफ्लेक्शन आहे ते प्रोपोर्शनल आहे टू द व्होल्टेज अप्लाइड टू द डिफ्लेक्शन प्लेट्स.
डिफ्लेक्शन प्लेट्सला जे व्होल्टेज अप्लाय केलं आहे त्याच्यावरती. द हॉरिझॉन्टल मुवमेंट इज प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अप्लाय टू एक्स प्लेट्स ॲट एनी इन्स्टंट अँड सिन्स द रॅम्प व्होल्टेज. ओके, रॅम्प म्हणजे उतारा, जिन्या टाईपचा. ओके, उतरंड. ओके, अँड ॲट एनी इन्स्टंट अँड सिन्स म्हणजे पूर्वीपासून. सिन्स द रॅम्प व्होल्टेज इज लिनियर इट ट्रेसेस ट्रेस करणे म्हणजे आराखडा काढणे. ओके, शोधणे, पकडणे. इट ट्रेसेस अ स्ट्रेट लाईन ऑन द CRT स्क्रीन. ओके, अगोदरपासून रॅम्प व्होल्टेज तिथं प्रेझेंट आहे, जो की तो लिनियर आहे. लिनियर म्हणजे सरळ. इट ट्रेसेस, तो ट्रेस करतो, पकडतो स्ट्रेट लाईन ऑन द CRT स्क्रीन. द व्हर्टिकल डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अप्लाइड टू वाय प्लेट्स. सेम आहे. व्हर्टिकल डिफ्लेक्शन हा अवलंबून आहे, डिपेंडंट आहे, प्रोपोर्शनल आहे, व्यस्त आहे टू द व्होल्टेज अप्लाइड टू वाय प्लेट्स ॲट एनी इन्स्टंट. हेन्स द बीम मूव्ज अप अँड डाऊन अकॉर्डिंग टू द मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी ऑफ द इनपुट व्होल्टेज. ओके, म्हणून काय होतं, बीम हा अप आणि डाऊनला मुवमेंट होतो अकॉर्डिंग टू द मॅग्निट्यूड म्हणजे पातळी, लेवल, अँड पोलॅरिटी प्लस मायनस पोलॅरिटी ऑफ द इनपुट व्होल्टेज. Figure 5.5.7 shows the waveform displayed on CRT tube due to an input sinusoidal voltage. इथं पाहू शकतो आपण अशा पद्धतीनं CRTच्या स्क्रीनवरती हा राऊंड आहे, तो CRT स्क्रीन आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला वेवफॉर्म इथे पाहायला मिळेल अशा पद्धतीनं सायनोसॉइडल. ओके, ॲट द एंड ऑफ वन स्वीप सायकल, एका स्वीप सायकलच्या एंडला, स्वीप म्हणजे झटकन म्हणजे निर्माण झालेला कोण आहे, आपल्या इथे सॉटूथ वेवफॉर्म आहे. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ वन स्वीप द स्वीप व्होल्टेज ॲब्रप्टली ड्रॉप्स. ॲब्रप्टली म्हणजे एकाएकी, ॲब्रप्टली ड्रॉप्स डाऊन अँड द स्पॉट इज इमिजिएटली ट्रान्सफर टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ओके, एका स्वीप नंतर स्वीप व्होल्टेज ॲब्रप्टली एकाएकी डाऊन होते आणि एक स्पॉट इमिजिएटली म्हणजे त्वरित ट्रान्सफर टू इट्स ओरिजिनल पोझिशन. द प्रोसेस इज देन रिपीटेड अगेन विथ द रिझल्ट. ओके, ही प्रोसेस काय असते, रिपीटेड होत असते विथ द रिझल्ट, निकालासोबत. दॅट अ स्टेशनरी इमेज. ओके, स्थिर एक आपल्याला इमेज मिळते इन सीन ऑन द स्क्रीन. स्टेशनरी इमेज इज सीन ऑन दी स्क्रीन. अशा पद्धतीने आपल्याला एक स्टेशनरी स्थिर प्रतिमा इमेज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. ठीक आहे. ऑब्झर्वेशन्स अँड मेजरमेंट्स ऑन CRO. नेक्स्ट आहे सिलेबस टॉपिक 5.5.3b. 5.5.3b मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. मग आता जी वेवफॉर्म दिसत्या त्याचा आपल्याला व्होल्टेज आणि करंट कशा पद्धतीने मेजरमेंट करायचं आहे CROवरती दिसणाऱ्या वेवफॉर्मचा. ओके, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट्स. द इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू द डिफ्लेक्शन प्लेट व्होल्टेज. इलेक्ट्रोस्टॅटिक विद्युत स्थिरता जी आहे त्याचं डिफ्लेक्शन जे आहे त्याचं जे परावर्तन जे आहे हे प्रोपोर्शनल आहे, व्यस्त आहे, अवलंबून आहे टू द डिफ्लेक्शन प्लेट व्होल्टेजवरती. द ट्यूब इज कॅलिब्रेटेड अंडर गिवन ऑपरेटिंग कंडिशन्स by observing the deflection produced by known voltage. ठीक आहे. ट्यूब जे आहे कॅलिब्रेट केलेले आहे, मोजण्यायोग्य बनवले आहे अंडर गिवन ऑपरेटिंग कंडिशन, दिलेल्या ऑपरेटिंग कंडिशन्समध्ये, बाय ज्याच्याने कुणाच्याद्वारे ऑब्झर्विंग द डिफ्लेक्शन प्रोड्युस्ड बाय द नोन व्होल्टेज माहीत असणाऱ्या व्होल्टेजच्या माहीत असलेल्या व्होल्टेजने जे डिफ्लेक्शन प्रोड्यूस केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, त्याच्या ऑब्झर्विंगच्या ऑपरेटिंग कंडिशननुसार ट्यूब ही कॅलिब्रेटेड केलेली असते. डायरेक्ट व्होल्टेज मे बी ऑब्टेन्ड फ्रॉम स्टॅटिक डिफ्लेक्शन. डायरेक्ट व्होल्टेज जे आहे ते स्टॅटिक डिफ्लेक्शनद्वारा ऑब्टेन केलं जातं, मिळवलं जाऊ शकतं ऑफ द स्पॉट अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज फ्रॉम द लेंथ ऑफ लाईन. आणि अल्टरनेटिंग ACचं जे व्होल्टेज आहे आणि अल्टरनेटिंग व्होल्टेज फ्रॉम द लेंथ ऑफ लाईन प्रोड्युस्ड व्हेन व्होल्टेज इज अप्लाइड टू वाय प्लेट्स व्हाईल नो व्होल्टेज इज अप्लाइड टू एक्स प्लेट. द लेंथ ऑफ दिस लाईन करस्पॉन्ड्स टू पीक व्होल्टेज. ठीक आहे. या लेंथला जे व्होल्टेज करस्पॉन्ड आहे, दिस लाईन करस्पॉन्ड्स टू पीक
व्होल्टेज. ओके, ठीक आहे. लक्षात येते का पहा, एक्स प्लेट्सला कोणताही व्होल्टेज नसायला पाहिजे. अशा वेळी वाय प्लेट्सच्या जे व्होल्टेज अप्लाय केलेला आहे तो काय करेल, एक लाईन प्रोड्यूस करेल. ओके, अल्टरनेटिंग लाईन प्रोड्यूस करेल. त्या लाईनला आपण काय म्हणणार आहेत, ओके, त्या लेंथ लाईनला काय म्हणणार आहे आपण, पीक टू पीक व्होल्टेज. लॅबोरेटरी ऑसिलोग्राफ्स समटाइम्स incorporate voltage measurement facilities by including constant gain amplifier and calibrated shift controls. लॅबोरेटरी ऑसिलोग्राफ जे आहेत ते काही वेळा इनकॉर्पोरेट करतात व्होल्टेज मेजरमेंटसाठी फॅसिलिटीज बाय इन्क्लुडिंग कॉन्स्टंट गेन ॲम्प्लिफायर अँड कॅलिब्रेटेड शिफ्ट कंट्रोल्स. द व्हॅल्यू ऑफ करंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय मेजरिंग द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ नोन रेजिस्टन्स कनेक्टेड इन द सर्किट. ठीक आहे. आता करंटची व्हॅल्यू कशी मेजर करायचं आहे, करंट कसा मेजर करायचा आहे, द व्हॅल्यू ऑफ करंट कॅन बी ऑब्टेन्ड मेजर करू शकतो बाय मेजरिंग द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ नोन रेजिस्टन्स. एक माहीत असलेला रोधक घ्यायचा आहे, त्याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो आपण काय करू शकतो, सर्किटमध्ये कनेक्ट करून माहीत असलेला रेजिस्टन्स की ज्याच्या भोवतीचा व्होल्टेज ड्रॉप आहे तो जर माहीत झाला, व्ही डिवायडेड बाय आर, आपल्याला काय मिळेल, करंटची व्हॅल्यू मिळेल. ओके, प्रोसिजर ऑफ व्होल्टेज मेजरमेंट. व्होल्टेज मेजरमेंट करण्याची प्रोसिजर थ्रू म्हणजे च्यामधून वर्टिकल ॲम्प्लिफायर अप्लाय अ व्होल्टेज टू बी मेजर्ड टू वाय डिफ्लेक्शन प्लेट. वी कॅन यूज कोॲक्सियल केबल फॉर कनेक्शन. ओके, वर्टिकल ॲम्प्लिफायरमधून एक व्होल्टेज जो मेजर करणार आहे तो वाय डिफ्लेक्शन प्लेट्सला अप्लाय केला जातो. त्यासाठी आपण कोॲक्सियल टेबल झालं आहे. ओके, प्रिंटिंग मिस्टेक आहे, CABLE केबल फॉर कनेक्शन. त्याच्या कनेक्शनसाठी आपण कोॲक्सियल केबल आपण तिथे यूज करतो. सहअक्षीय, कोॲक्सियल म्हणजे सहअक्षीय केबलचा एक प्रकार आहे. द एक्स डिफ्लेक्शन प्लेट्स आर एक्सायटेड बाय द टाइम बेस्ड जनरेटर. आणि एक्स प्लेट्स जे आहेत त्यांना उत्सर्जित केलं जातं, एक्सायटेड केलं जातं बाय टाइम बेस्ड जनरेटरकडून. अ सेट ऑफ स्क्वेअर्स इज मार्क्ड ऑन द ट्रान्सपेरंट स्क्रीन कवर विच ॲड्स मेजरमेंट. ओके, एक स्क्वेअर्सचे जे अ सेट ऑफ स्क्वेअर्स इज मार्क्ड ऑन द ट्रान्सपेरंट स्क्रीन कवर्स विच ॲड्स मेजरमेंट. युजिंग दिस मार्किंग अँड द गेन ऑफ वर्टिकल ॲम्प्लिफायर. हे जे मार्किंग आहे आणि गेन ऑफ वर्टिकल ॲम्प्लिफायरचा जो गेन आहे, ठीक आहे, त्यांचा वापर करून द पीक टू पीक PP व्हॅल्यू अँड हेन्स RMS व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज कॅन बी मेजर्ड. पीक टू पीक व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू आपण तिथे मेजर करू शकतो. ओके, आफ्टर नोटिंग डाऊन द सिलेक्शन इन होल्स पर डिव्हिजन फ्रॉम द फ्रंट पॅनल विच इज सिलेक्टेड फॉर मेजरमेंट्स. फ्रंट पॅनलवरती होल्स पर डिव्हिजन ॲम्प्लिट्यूड कमी जास्त करण्याचा एक नॉब असतो. ठीक आहे, त्याला नोट डाऊन करायचं आहे. आफ्टर नोटिंग डाऊन द सिलेक्शन इन होल्स पर डिव्हिजन फ्रॉम द फ्रंट पॅनल विच इज सिलेक्टेड फॉर मेजरमेंट, द पीक टू पीक व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूड अँड RMS व्हॅल्यू ऑफ सायनोसॉइडल सिग्नल कॅन बी ऑब्टेन्ड ॲज. ओके, इथं पाहू शकतो आपण पीक टू पीक VPP व्होल्टेज होल्ड्स पर डिव्हिजन जो तुम्ही फ्रंट पॅनलवरती सिलेक्शन केलेला आहे त्याचं रीडिंग. समजा 10 होल्ड्स पर डिव्हिजनला तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल 10 येईल. ओके, इंटू नंबर ऑफ डिव्हिजन्स किती झालेले आहेत स्क्रीनवरती ते मल्टिप्लाय करायचे आहेत. ओके, आपल्याला पीक टू पीक व्होल्टेज मिळेल. ॲम्प्लिट्यूड Vmax इक्वल्स टू पीक व्होल्टेज डिवायडेड बाय 2. हा काय असेल, Vmax मॅक्झिमम व्होल्टेज ॲम्प्लिट्यूड असेल. आणि RMS रूट मीन स्क्वेअर व्होल्टेज, RMS व्होल्टेज इक्वल्स टू VPP डिवायडेड बाय √2 असेल फॉर सायनोसॉइडल सिग्नल. नोट हिअर होल्ड्स पर डिव्हिजन इज नथिंग बट डिफ्लेक्शन सेन्सिटिव्हिटी ऑफ CRO. ओके, इथं पाहू शकतो आपण नोट सूचना दिलेली आहे. हिअर होल्ड्स पर डिव्हिजन म्हणजे इज नथिंग बट डिफ्लेक्शन सेन्सिटिव्हिटी ऑफ CRO. करंट मेजरमेंट. ॲज द CRO हॅज व्हेरी हाय इनपुट इम्पिडन्स. CROला अतिशय जास्त इनपुट इम्पिडन्स असतो, कॅन नॉट बी यूज्ड फॉर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ करंट. म्हणून आपण डायरेक्ट मेजरमेंट ऑफ करंटचं डायरेक्ट मेजरमेंट करण्यासाठी यूज करू शकत नाही. बट द वे आउट इज, परंतु अत्यंत पुरोगामी असा एक मार्ग आहे
म्हणजेच वे आउट आहे इज द करंट कॅन बी मेजर्ड इनडायरेक्टली. करंट आपण इनडायरेक्टली मेजर करू शकतो. फॉर इट त्याच्यासाठी अ स्टँडर्ड रेजिस्टन्स इज यूज्ड अक्रॉस विच व्होल्टेज ड्रॉप इज मेजर्ड अँड करंट इज फाउंड ॲज. ओके, त्याच्यासाठी एक स्टँडर्ड माहीत असलेला रेजिस्टन्स, माहीत असलेला व्हॅल्यूचा रेजिस्टन्स इज यूज्ड, तो वापरण्यात येतो. अक्रॉस विच व्होल्टेज ड्रॉप इज मेजर्ड, त्याच्या भोवतीचा त्याचा अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप मेजर केला जातो. अँड करंट इज फाउंड. ओके, इथं पाहू शकतो आपण फॉर्म्युला दिला आहे. करंट आय इक्वल्स टू व्ही मेजर्ड ऑन CRO डिवायडेड बाय स्टँडर्ड रेजिस्टन्स आर. हा आहे तुमचा CRO, त्याची स्क्रीन इथे दिलेली आहे, म्हणजे प्रतिकात्मक दिलेला आहे, इक्विव्हॅलंट दिलेला आहे. ओके, आणि हा जो रेजिस्टन्स की ज्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज CROच्या स्क्रीनवरती मेजर करायचं आहे. आणि माहीत असलेला रेजिस्टन्स याची व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला करंटची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर आय इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर. फिगर 5.5.8 मेजरमेंट ऑफ करंट. सिलेबस टॉपिक 5.5.3 सी मेजरमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियड मेजरमेंट करायचं. टाइम पिरियड टी मेजरमेंट. द वेवफॉर्म इज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन सच दॅट वन कंप्लीट सायकल इज विजिबल ऑन द स्क्रीन. ओके, एक वेवफॉर्म अशा पद्धतीने स्क्रीनवरती दिसते की त्याचा एक वन कंप्लीटेड सायकल, त्याची एक कंप्लीटेड सायकल जी आहे ती विजिबल होत असते ऑन द स्क्रीन. इफ सिंगल सायकल ऑक्युपाइज, एक सिंगल सायकल जर ऑक्युपाइज होत असेल फुल और मेजर हॉरिझॉन्टल डिस्टन्स, देन ओके फुल और मेजर हॉरिझॉन्टल डिस्टन्स, देन द ॲक्युरसी इन द मेजरमेंट इज मच मोर. ठीक आहे, म्हणजेच काय की एक सायकल जर तुम्हाला तिथं स्क्रीनवरती मिळवता आली फुल हॉरिझॉन्टल डिस्टन्सनुसार, तर तुम्हाला अधिक ॲक्युरसीनं मेजरमेंट तिथं करता येईल. सिलेक्ट टाइम पर डिव्हिजन ऑन द फ्रंट पॅनल अँड नोट इट. ठीक आहे, मगाशी व्होल्टेज मेजर करताना व्होल्ट्स पर डिव्हिजन होतं, आता इथे टाइम पर डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे जे की एक्स ॲक्सिसवरती दिसतं. सिलेक्ट टाइम पर डिव्हिजन ऑन द फ्रंट पॅनल अँड नोट इट. फ्रंट पॅनलवरती टाइम पर डिव्हिजन सिलेक्ट करायचा आहे योग्य तो, आणि तो नोट डाऊन करायचा आहे. द टाइम पिरियड टी कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज द रिलेशन गिवन बिलो. टाइम पिरियड टी हा कॅल्क्युलेट केला जातो ॲज पर रिलेशन गिवन बिलो. टी इक्वल्स टू टाइम पर डिव्हिजन इंटू नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाइड बाय वन सायकल. ओके, इथं पाहू शकतो आपण एका सायकलने नंबर ऑफ डिव्हिजन्स किती ऑक्युपाय केलेले आहेत, मिळवलेले आहेत. ओके, ते मल्टिप्लाय करायचे आहेत आणि फ्रंट पॅनलवरचा टाइम पर डिव्हिजनचं जे तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे त्याचं काउंट इथे लिहून त्याला नंबर ऑफ डिव्हिजन ऑक्युपाइड बाय वन सायकलने मल्टिप्लाय करायचं आहे. मग आपल्याला काय मिळेल, टाइम पिरियड टी मिळेल. द ॲडव्हान्टेज ऑफ दिस इज ऑल्सो दॅट फ्रिक्वेन्सी कॅन बी कॅल्क्युलेटेड. याचा फायदा असा आहे की याच्याने आपण फ्रिक्वेन्सीसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. टी मिळाला आहे. ओके, एफ इक्वल्स टू 1/t विदाउट लिसाजियस पॅटर्न. लिसाजियस पॅटर्न म्हणजे विपुल पॅटर्न म्हणजेच काय ओके, पॅटर्न म्हणजे नमुने, लिसाजियस विपुल नमुने. याची डेफिनेशन आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. ओके, हे फक्त लक्षात ठेवा, विपुल नमुने लिसाजियस पॅटर्न. विदाउट लिसाजियस पॅटर्न आपण फ्रिक्वेन्सीसुद्धा मेजर करू शकतो. केव्हा, टाइम पिरियड टी माहीत झाल्यानंतर. टाइम पिरियड टी कसा मेजर करायचा आहे, CROवरती टाइम पर डिव्हिजनचा जो नॉब आहे त्याला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाइड बाय वन सायकल बाय द सिग्नल. ओके, एक एक्झाम्पल आहे छोटंसं न्यूमेरिकल एक्झाम्पल. 5.5.1 फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ द वेवफॉर्म इफ वर्टिकल एम्प्लीफायर इज सेट टू 5 व्होल्टेज पर डिव्हिजन. ओके, एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ द वेवफॉर्मचे एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचे आहे. इफ वर्टिकल एम्प्लीफायर इज सेट टू 5 व्होल्टेज पर डिव्हिजन अँड वेवफॉर्म टेक्स 2.5 डिव्हिजन फॉर पीक व्होल्टेज. ओके, सोल्युशन पहा. पीक व्होल्टेज VP इक्वल्स टू नंबर ऑफ डिव्हिजन इंटू व्होल्ट्स पर डिव्हिजन. ठीक आहे, पीक व्होल्टेज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला होता VPP इक्वल्स टू नंबर ऑफ डिव्हिजन्स इंटू व्होल्ट्स पर डिव्हिजन. आता इथे दिलेलं आहे वेवफॉर्म टेक्स 2.5 डिव्हिजन. ओके, हे आपल्याला काय केलेलं आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, परंतु आपल्याला ॲक्च्युअल स्क्रीनवरती डिव्हिजन्स मोजता आल्या पाहिजेत. वेवफॉर्म टेक्स 2.5 डिव्हिजन्स फॉर पीक व्होल्टेज. ठीक आहे, आणि जो तुमचा वेवफॉर्मचा व्होल्ट्स पर डिव्हिजनवरती सिलेक्ट केलेला जो फ्रंट पॅनलवरचा जो नॉब आहे तो नोट डाऊन करायचा आहे जो दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 5. मग
नेक्स्ट स्टेपला काय होईल, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर 2.5 इंटू 5 इक्वल्स टू 12 व्होल्ट. ओके, 2.5 इंटू 5 इक्वल्स टू 12 व्होल्ट. देअरफॉर द पीक व्होल्टेज इक्वल्स टू 12 व्होल्ट. अशा पद्धतीने त्या वेव्हफॉर्मचा आपल्याला ॲम्प्लिट्यूड माहीत झाला. ओके, सिलेबस टॉपिक 5.5.3D मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीने मेजरमेंट केली जाते, मगाशीच आपण पाहिलं होतं. टाइम पिरियड टी माहीत झाल्यानंतर आपण F इक्वल्स टू 1/T या फॉर्म्युल्याने काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी मेजर करू शकतो. ओके, इथं पाहू शकतो आपण EY म्हणजे वाय डिफ्लेक्शन प्लेटला जे अप्लाय केलेलं व्होल्टेज, व्होल्टेज अप्लाय टू वाय प्लेट्स, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 2F. आणि हा CRTचा स्क्रीन जो की एक्स प्लेट्सला अप्लाय केलेला व्होल्टेज आणि वाय प्लेट्सला अप्लाय केलेलं व्होल्टेज यांचं कॉम्बिनेशन आपण इथे CRT स्क्रीनवरती पाहू शकतोय. ओके, इथं पहा व्होल्टेज अप्लाय टू एक्स प्लेट्स, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू F. एक्स प्लेट्सला अप्लाय केलेलं व्होल्टेज. फिगर 5.5.9 लिसाजियस पॅटर्न विथ फ्रिक्वेन्सी रेशो 2:1. लिसाजियस पॅटर्न म्हणजे विपुल नमुने. ठीक आहे, विपुल नमुने. अशा पद्धतीचे काही नमुने आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात जे की वाय प्लेट आणि एक्स प्लेटचं कॉम्बिनेशन असतं. ओके, तर पहा मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण करतोय. मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. लिसाजियस पॅटर्न, विपुल नमुने आर यूज्ड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सीच्या मेजरमेंटसाठी आपण लिसाजियस पॅटर्न्स यूज करतो. द सिग्नल अंडर टेस्ट इज अप्लाइड टू वाय प्लेट्स ऑफ CRO. जो सिग्नल आपण टेस्ट करायला चाललो आहे, ज्या सिग्नलची आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे, ओके, तो वाय प्लेट्सला अप्लाय करायचा CROच्या. अ स्टँडर्ड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सोर्स इज अप्लाय टू एक्स प्लेट्स. ठीक आहे, स्टँडर्ड व्हेरिएबल व्हॅरी करता येणारा फ्रिक्वेन्सीचा सोर्स तो एक्स प्लेटला अप्लाय करायचा आहे. विथ इंटरनल स्वीप जनरेटर स्विच्ड ऑफ. इंटरनल स्वीप जनरेटर जो आहे तो ऑफ ठेवायचा आहे. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टँडर्ड सोर्स इज ॲडजस्टेड अंटिल द पॅटर्न अपियर्स. ठीक आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टँडर्ड सोर्स जो एक्स प्लेटला अप्लाय केला आहे तो स्टँडर्ड सोर्सचा फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करत राहायचा आहे अंटिल म्हणजे जोपर्यंत द पॅटर्न अपियर्स ॲज अ सर्कल ऑर इलिप्स. ठीक आहे, जो पॅटर्न आहे जो सर्कल किंवा इलिप्स येत नाही तोपर्यंत तो ॲडजस्ट करायचा आहे. इंडिकेटिंग दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ बोथ सिग्नल्स आर इक्वल. हे सर्कल, वर्तुळ किंवा इलिप्स जे आहे ते दाखवतं की दोन्ही सिग्नलची फ्रिक्वेन्सी काय आहे आता इक्वल झालेली आहे. वेअर इट इज नॉट पॉसिबल, हे ज्यावेळी पॉसिबल नसेल टू मॅच द फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली इक्वल, द स्टँडर्ड इज ॲडजस्टेड टू ए मल्टिपल ऑर सब मल्टिपल. जो स्टँडर्ड सिग्नल आहे, स्टँडर्ड सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ॲडजस्ट केली जाते मल्टिपल किंवा सब मल्टिपल. मल्टिपल म्हणजे अनेक किंवा अनेक, इथे सब म्हणजे बहु अनेक. ठीक आहे, उप अनेक. अशा पद्धतीने ॲडजस्ट केली जाते ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ अननोन सोर्स सो दॅट द पॅटर्न अपियर्स स्टेशनरी. ओके, अशा पद्धतीने ॲडजस्ट केली जाते. जो नमुने आहेत ते अपियर स्टेशनरी, स्थिर आपणाला स्क्रीनवरती अपियर होतील, दिसतील. लेट द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव अप्लाय टू वाय प्लेट्स बी ट्वाइस दॅट ऑफ द व्होल्टेज अप्लाय टू एक्स प्लेट. ठीक आहे, लेट समजा द फ्रिक्वेन्सी ऑफ वाय प्लेट्स बी ट्वाइस, ही डबल आहे, दॅट ऑफ द व्होल्टेज अप्लाय टू एक्स प्लेट्स. हेन्स द CRT स्पॉट ट्रॅव्हल्स टू कम्प्लीट सायकल. ठीक आहे, हेन्स म्हणून द CRT कॅथोड रे ट्यूब स्पोर्ट्स ट्रॅव्हल्स टू कम्प्लीट सायकल्स इन द वर्टिकल डिरेक्शन अगेन्स्ट वन इन द हॉरिझॉन्टल डिरेक्शन. द टू वेव्स स्टार्ट ॲट सेम इन्स्टंट. दोन्ही वेव एकाच इन्स्टंटला, टाईम इन्स्टंटला स्टार्ट होतात. लिसाजियस पॅटर्न मे बी कन्स्ट्रक्टेड. ओके, अशा पद्धतीने विपुल नमुने जे आहेत ते कन्स्ट्रक्टेड केले जाऊ शकतात. मे बी कन्स्ट्रक्टेड अँड अ 8 शेप्ड. ओके, अँड अ 8 शेप्ड पॅटर्न विथ 2 लूप्स विल बी ऑब्टेन्ड. सी फिगर 5.5.9. ओके, अशा पद्धतीने आपल्याला तिथे हे पाहू शकतो आपण. 8 या आकाराचे तिथे लिसाजियस पॅटर्न आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. ओके, इफ टू वेव्स डू नॉट स्टार्ट ॲट द सेम इन्स्टंट वी गेट डिफरंट पॅटर्न फॉर द सेम फ्रिक्वेन्सी रेशो. जर का दोन वेव्स हे सेम इन्स्टंटला स्टार्ट होत नसतील तर आपल्याला डिफरंट पॅटर्न स्क्रीनवरती पाहायला मिळतात.
द सेम फ्रिक्वेन्सी रेशोचे. ओके, फॉर ऑल अबाव केसेस, वरील सर्व केसेससाठी द रेशो ऑफ टू फ्रिक्वेन्सीज इज. ओके, फ्रिक्वेन्सीचा जे गुणोत्तर प्रमाण आहे, रेशो आहे दोन फ्रिक्वेन्सीचा, तो असा असायला पाहिजे एफ वाय डिवायडेड बाय एफ एक्स. फ्रिक्वेन्सी ऑफ वाय प्लेट्स डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स प्लेट्स इक्वल्स टू नंबर ऑफ टाइम्स टँजंट टचेस टॉप और बॉटम. नंबर ऑफ टाइम्स टँजंट, टँजंट म्हणजे स्पर्शिका, टचेस टॉप और बॉटम. ठीक आहे, वरच्या साईडला किंवा खालील साईडला, स्क्रीनच्या मध्याच्या वरच्या साईडला किंवा खालील साईडला नंबर ऑफ टाइम्स टँजंट स्पर्शिका किती टचेस होतात, और टॉप और बॉटम, वर किंवा खाली. ठीक आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ टाइम्स टँजंट टचेस आयदर साईड. ओके, नंबर ऑफ टाइम्स टँजंट म्हणजेच आता स्क्रीनच्या डाव्या बाजूला आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला आयदर साईड नंबर ऑफ टँजंट्स किती टचेस होतात ते त्यांचा इथे भाग घालवायचा आहे. ओके, बरोबर. नंबर ऑफ हॉरिझॉन्टल टँजंट्स, नंबर ऑफ आडवे टँजंट्स भागिले नंबर ऑफ व्हर्टिकल टँजंट्स, जे की आपल्याला एक्स ॲक्सिसवरती पाहिजेत. ओके, इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नल अप्लाय टू वाय प्लेट्स. म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नलची फ्रिक्वेन्सी आपल्याला तिथे पाहायला मिळते टू द वाय प्लेट्स डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नल अप्लाय टू एक्स प्लेट्स. ठीक आहे, सिलेबस टॉपिक अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी तिथे मेजर करू शकतो. 5.5.3 ई मेजरमेंट ऑफ फेज अँगल. आता फेज अँगल कसा मेजर करायचा. द कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्मीय नमुने, दॅट अपियर्स ऑन द स्क्रीन ऑफ ए कॅथोड रे ट्यूब व्हेन सायनुसॉइडल व्होल्टेज आर सायमल्टेनियसली अप्लाय टू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स. दिस पॅटर्न्स आर कॉल्ड लिसाजियस पॅटर्न. ओके, अशा पॅटर्नना आपण काय म्हणतो, लिसाजियस पॅटर्न. ओके, एक ठराविक गुणधर्म असलेले नमुने आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात सी आर टीच्या कॅथोड रे ट्यूबच्या. जेव्हा सायनुसॉइडल व्होल्टेज आपण एकाच वेळी अप्लाय केलेला असतो, कुठले सायनुसॉइडल व्होल्टेज, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेट्सला. ओके, दिस पॅटर्न्स आर कॉल्ड लिसाजियस पॅटर्न. याच पॅटर्नला आपण काय म्हणतो, विशाल नमुने, लिसाजियस पॅटर्न. ओके, वेन टू व्होल्टेजेस ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी डिस्प्लेड बाय, जेव्हा दोन व्होल्टेज इक्वल फ्रिक्वेन्सीचे डिस्प्लेड केले जातात बाय, इथे पहा, बाय 90 डिग्री इन फेज. ओके, 90 अंशाच्या फेजने दोन वेवफॉर्म डिस्प्ले केले जातात. आर अप्लाय टू सी आर ओ. द ट्रेस ऑन द स्क्रीन इज अ सर्कल. ओके, द ट्रेस ऑन द स्क्रीन इज अ सर्कल, दॅट इज सी फिगर 5.5.10. इथे आपण पाहू शकतो फिगर 5.5.10 इथे दिलेला आहे. दोन व्होल्टेजचे वेवफॉर्म जे आहेत ते 90 डिग्री 90 अंशाच्या फेज शिफ्टने जर अप्लाय केले तर आपणाला सी आर ओच्या स्क्रीनवरती एक सर्कल ट्रेस पाहायला मिळतो, आराखडा त्याचा पाहायला मिळतो, किंवा लिसाजियस पॅटर्न पाहायला मिळतो. ओके, इथं पाहू शकतो आपण व्होल्टेज अप्लायड टू वाय प्लेट्स, फ्रिक्वेन्सी एफ जी नॉर्मल आहे. ओके, म्हणजेच हे वाय प्लेट्सला अप्लाय केलेली सायनोसॉइडल व्होल्टेज आहे, आणि व्होल्टेज अप्लाय टू एक्स प्लेट्स. ओके, फ्रिक्वेन्सी एफ. ठीक आहे, ही पण काय आहे, सेम आहे. ह्या दोन्ही वेवफॉर्म सेम पद्धतीने जर इथं अप्लाय केल्या तर सी आर टीच्या स्क्रीनवरती आपल्याला अशा पद्धतीचा लिसाजियस पॅटर्न पाहायला मिळेल. ओके, म्हणजे एक तिरपी लाईन पाहायला मिळेल की जी सांगते की दोन्ही प्लेट्सला तुम्ही सेम वेवफॉर्म असणारे व्होल्टेजेस अप्लाय केलेले आहेत. ओके, ए लिसाजियस पॅटर्न विथ इक्वल फ्रिक्वेन्सी व्होल्टेजेस अँड झिरो फेज शिफ्ट. ओके, लिसाजियस पॅटर्न म्हणजे विशाल नमुने आपल्याला दिसत आहेत विथ इक्वल फ्रिक्वेन्सीच्या, समान फ्रिक्वेन्सीच्या व्होल्टेजेस अँड झिरो फेज शिफ्ट. तिथं फेज शिफ्ट काही नाही आहे. ओके, आता इथे पहा, व्होल्टेज अप्लाय टू वाय प्लेट्स, फ्रिक्वेन्सी एफ, इथे फेज शिफ्ट आहे. ओके, √2e हे त्याचं ॲम्प्लिट्यूड दिसतंय आपल्याला. फेज शिफ्ट इथे 90 अंशाचा दिसतोय. ओके, व्होल्टेज अप्लाय टू एक्स प्लेट, जे एक्स प्लेटला आपण व्होल्टेज अप्लाय केला तो कॉन्स्टंट ठेवलेला आहे. आता वाय प्लेटचा जो फेज शिफ्ट आहे तो आपण 90 अंशाने वाढवलेला आहे किंवा शिफ्ट केलेला आहे पुढे. मग अशा वेळी लिसाजियस पॅटर्न, विशाल नमुने सी आर टीच्या स्क्रीनवरती आपल्याला काय मिळेल, एक सर्कल मिळेल. ओके, फिगर बी, लिसाजियस पॅटर्न विथ इक्वल व्होल्टेज ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी अँड अ फेज शिफ्ट ऑफ 90 डिग्री. फिगर 5.5.10. When two equal voltages of equal frequency with a phase shift of phi less than 90 degree are applied to CRO, we obtain an ellipse as shown in the figure 5.5.11. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण 5.5.11 वरती आपल्याला काय पाहायला मिळेल,
इलिप्स एक पाहायला मिळेल. ओके, इलिप्स म्हणजे असा हा तिरपा सर्कल इलिप्स. ठीक आहे. हा कशामुळे, तर वाय प्लेट्सला आपण जे सिग्नल अप्लाय केलं त्याला अगोदर 90 अंशाच्या कोनात शिफ्ट करायचं आहे. म्हणजे अगोदर त्याची जनरेशन केल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीचं इलिप्स पाहायला मिळेल आणि नंतर शिफ्ट केल्यानंतर आपल्याला इथे सर्कल पाहायला मिळेल. ओके, अशा लिसाजेस पॅटर्नवरून आपण काय करू शकतो की सिग्नल कशा पद्धतीने तिथं अप्लाय केला हे आपल्याला कळेल. ओके, CRT स्क्रीनवरती आपल्याला हा इथे इलिप्स पाहायला मिळेल आणि व्होल्टेज अप्लाय टू बी एक्स प्लेट फ्रिक्वेन्सी एफ आणि एक्स प्लेटला जो व्होल्टेज अप्लाय केला त्याला आपण कॉन्स्टंट ठेवायचा आहे. लिसाजेस पॅटर्न्स टू इक्वल व्होल्टेजेस ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड फेज शिफ्ट ऑफ फाय. ओके, इथे पाहू शकतो आपण फेज शिफ्ट 0 डिग्री असताना अशा पद्धतीने आपल्याला CRTच्या स्क्रीनवरती लिसाजेस पॅटर्न म्हणजे नमुने पाहायला मिळतील. त्याचबरोबर फाय इक्वल्स टू 30 डिग्री और 300 डिग्री. फाय म्हणजेच अँगल जो आहे फेजचा तो 30 अंश किंवा 300 अंश 30 अंश किंवा 300 डिग्री असेल त्यावेळी इलिप्स पाहायला मिळेल. ओके, म्हणजे अगोदर इथे पाहू शकतो आपण वाय ॲक्सिसच्या अगोदर व्होल्टेजचे वाय प्लेटच्या व्होल्टेजची जनरेशन झालेले आहे. म्हणजे अगोदर निर्माण झालेला सिग्नल, अशा अगोदर निर्माण झालेला सिग्नल जर तुम्ही अप्लाय केलात तर आपल्याला इलिप्स पाहायला मिळेल. ओके, त्याचबरोबर नंतर इथे पाहू शकतो आपण नंतर म्हणजेच 5 = 60 डिग्री और 300 डिग्री हे 60 डिग्रीने नंतर जर क्रिएट झालं तर तुम्हाला जर असा सर्कल आकारात परंतु पूर्ण सर्कल नाही अशा पद्धतीने तुम्हाला CRTच्या स्क्रीनवरती लिसाजेस पॅटर्न पाहायला मिळतील. पुन्हा 5 = 90 डिग्री और 270 डिग्री एक्झॅक्ट व्होल्टेज वायचं जे वेवफॉर्म आहे ते 90 अंशाच्या डिग्रीत किंवा 270 अंशाच्या डिग्रीत असेल शिफ्ट केलेलं असेल पुढे तर एक्झॅक्ट सर्कल आपल्याला इथे पाहायला मिळेल. पुन्हा 5 = 120 डिग्री और 240 डिग्री असेल. ओके, म्हणजे फारच वेळाने 5 = 120 डिग्री और 240 डिग्री 120 अंशात किंवा 240 अंशात जर तुमचा वाय ॲक्सिसला अप्लाय होणारा व्होल्टेज हा फेज शिफ्ट असेल तर आता हा जो तिरपा सर्कल आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळेल जो की आता उजवीकडे सरकायला लागला आहे. ओके, म्हणजे क्लॉकवाईज सरकायला लागला आहे. ठीक आहे, परत इथे 5 = 150 डिग्री और 210 डिग्री असेल तर पूर्णच असा हा क्लॉकवाईज डिरेक्शनला शिफ्ट झालेला इलिप्स पाहायला मिळेल. ओके, त्याचबरोबर 5 = 180 डिग्री असताना आपल्याला जो 5 = 0 डिग्री असताना जो इलिप्स मिळाला होता तो जो आपल्याला लिसाजेस पॅटर्न मिळाला होता तिरपी लाईन ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि शेवटी आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन व्होल्टेज आणि हे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन व्होल्टेज आपल्याला CRTच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. बी लिसाजेस पॅटर्न विथ डिफरंट फेज शिफ्ट्स फिगर 5.5.11 फ्रॉम अबाव when two sinusoidal voltage of same frequency are applied, it will be observed that first a straight line is formed when two voltages are equal and are in the phase or 180 degree out of phase with each other. The signal made with the horizontal the signal made with the horizontal will be 45 degree. When the magnitude of voltage are equal, increase in vertical deflection voltage will increase it, while increasing horizontal voltage will reduce it. ठीक है, two sinusoidal waveforms of same frequency produces a Lysage's pattern. A circle is formed when magnitude of two voltages are equal and the phase difference between them is 90 degree and 270 degree. When the two voltages are not equal or are out of phase, an ellipse is formed. The major axis will lie along y or x axis depending upon the voltages of y or x plates. हे मगाशी आपण डिफरंट जे पॅटर्न्स पाहिले त्यांचं डिस्क्रिप्शन आहे. ओके, द इलिप्स प्रोव्हाइड्स a simple means of finding phase difference between the two voltages. Referring to figure 5.5.12, the sines of phase angle between the voltages is given by. ओके, हे सर्वात पॅराग्राफ जो महत्त्वाचा आहे पहा. द इलिप्स प्रोव्हाइड अ सिम्पल मीन्स. इलिप्स ज्यावेळी CRTच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतो त्यावेळी तो त्याचा अर्थ साधा आहे की ऑफ फाइंडिंग फेज डिफरन्स बिटवीन टू व्होल्टेजेस. दोन व्होल्टेजेसमधला फेज डिफरन्स आपण तिथे फाइंड करू शकतो. रेफरिंग टू फिगर 5.5.12, द साइन ऑफ द फेज अँगल बिटवीन द व्होल्टेजेस इज गिवन बाय. ओके, साइन ऑफ द फेज अँगल बिटवीन द व्होल्टेजेस इज गिवन बाय sin phi equals to y1 divided by y2 equals to x1 divided by x2. मेजर ॲक्सिस हा आहे, हा असेल त्यावेळी y1 इकडे असेल
Y1 Y2 असेल, जो की आपल्याला CRTच्या स्क्रीनवरती Y1 मिळेल, आपल्याला Y2 पण मिळेल, X1 मिळेल आणि X2 पण मिळेल फेज अँगल फाइंड आउट करण्यासाठी. ओके, तर पहा पुन्हा दुसरी एक प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल की ज्यावेळी फेज अँगल आपला 60 डिग्री असतो, सॉरी मग अशा पॅटर्नमध्ये दिलेला आहे, तो Y1 आणि Y2 अशा पद्धतीने जर इलिप्स आला उजव्या साईडला रोटेट झालेला आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट झालेला इलिप्स जर आपल्याला पाहायला मिळेल CRTवरती, तर Y1 आणि Y2 इथे मेजर करायचं आहे आणि X1 आणि X2 इथे मेजर करायचे आहेत. फिगर 5.5.12 डिटरमाइन ऑफ अँगल ऑफ फेज शिफ्ट. अशी ह्या फॉर्म्युलाने आपल्याला साइन वेव्हचा फेज शिफ्ट किती झालेला आहे तो मिळेल. Y1 डिवायडेड बाय Y2 इक्वल्स टू X1 डिवायडेड बाय X2 करा. Y1 डिवायडेड बाय Y2 केला किंवा X1 डिवायडेड बाय X2 केला की आपल्याला साइन फायची व्हॅल्यू तिथे मिळून जाईल, म्हणजेच फेज शिफ्ट आपल्याला मिळून जाईल. ओके, इफ द मेजर ॲक्सिस लाईज इन द फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट ॲज इन ए. मोठे ॲक्सिस जर पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये राहत असतील, ओके, ॲज शोन इन द फिगर ए, द फेज अँगल इज बिटवीन 0 to 90 डिग्री. त्यावेळी फेज अँगल काय असेल, 0 ते 90 अंशाच्या आत असेल, म्हणजे त्याच्यामध्ये असेल. ऑर बिटवीन 270 to 360 किंवा 270 अंश ते 360 अंशाच्या मध्ये असेल. वेन द मेजर ॲक्सिस ऑफ इलिप्स लाईज इन द सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. जर मोठे ॲक्सिस सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये राहत असतील, हे पहा सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट जर असतील, तर द फेज अँगल इज बिटवीन 90 डिग्री टू 180 डिग्री और 180 डिग्री टू 270 डिग्री. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्षणार्धार्थ पहिल्या सांगू शकतो स्क्रीनवरती की फेज अँगल कितीचा असेल. ओके, ठीक आहे. तो जर एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करायचा असेल तर साइन फायचा हा फॉर्म्युला आहे, Y1 डिवायडेड बाय Y2 करा किंवा X1 डिवायडेड बाय X2 करा, आपल्याला फेज शिफ्ट अँगल मिळून जाईल. सिलेबस टॉपिक 5.5.3 F डिले लाईन. इट इज यूज्ड टू डिले द व्हर्टिकल सिग्नल. इट इज यूज्ड टू डिले द व्हर्टिकल सिग्नल. व्हर्टिकल सिग्नलला डिले करण्यासाठी हे सिग्नल वापरलं जातं. द डिले शुड बी सफिशियंट इनफ. ओके, हा डिले जो आहे तो पूरक असला पाहिजे. इनफ म्हणजे पूरक, पुरेसा. टू कीप इट अवे फ्रॉम रिचिंग CRT डिफ्लेक्टिंग प्लेट्स बिफोर द हॉरिझॉन्टल स्वीप सर्किट आर रनिंग. These circuits require certain operating time, hence this delay is required. या सर्किटसाठी एक ठराविक ऑपरेटिंग टाईमची गरज असते, म्हणून दिस डिले इज रिक्वायर्ड, म्हणून हा डिले गरजेचा आहे. द ऑपरेटर कॅन कन्व्हिनियंटली ऑब्झर्व द वेवफॉर्म लीडिंग एज ऑन CRO स्क्रीन. जो ऑपरेटर आहे CRO स्क्रीनला ऑपरेटर जो पाहतोय त्याला कन्व्हिनियंटली ऑब्झर्व करता आलं पाहिजे वेवफॉर्म लीडिंग एज ऑन CRO स्क्रीन. Specifications. The delay line of 200 nanosecond is added in vertical deflection system. The delay line can be of lumped type. Lumped म्हणजे असं खाली, lumped म्हणजे त्याच्यावरती असलेला lumped. The delay line can be lumped type and distributed type. The distributed type delay line has 1000 ohm impedance with delay time 180 nanoseconds. ओके, हे डिले लाईनचे स्पेसिफिकेशन असं आहेत. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप DSO ज्याला आपण म्हणतो. त्याची ब्लॉक डायग्राम वर्किंग आपण सिलेबस टॉपिक 5.5.4 मध्ये पाहणार आहोत. डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप DSO आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, आता जो आपण CRT किंवा ऑसिलोस्कोप जो पाहिला त्याचंच नेक्स्ट व्हर्जन आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. ह्या ज्या क्रिया ज्या होत्या त्या अनालॉग पद्धतीने होत होत्या, आता DSOमध्ये डिजिटल प्रमाणात होतील. त्या कशा? ओके, तिथे वाय सिग्नल कोणता असेल, एक्स सिग्नल कोणता असेल, वाय प्लेटला दिला जाणारा सिग्नल आणि एक्स प्लेटला दिला जाणारा सिग्नल यांचं कॉम्बिनेशन CROच्या स्क्रीनवरती किंवा DSOच्या स्क्रीनवरती कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर टाईम, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज किंवा फेज अँगल आणि डिले लाईन आपल्याला तिथे कशा पद्धतीने पाहायला मिळतील याचा सर्व अभ्यास म्हणजेच ब्लॉक डायग्राम आणि वर्किंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 5.5.4 मध्ये आपण DSO पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑन CRO म्हणजेच मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, ॲम्प्लिट्यूड, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन आणि त्याचे स्पेसिफिकेशन आपण पाहिले. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये
व्हिडिओ नंबर 12मध्ये किंवा लेक्चर नंबर 12मध्ये DSO पाहणार आहोत, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ आणि नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.